तर गेल्या 8 दिवसांपासून लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। तर या उपोषणस्थळी आता प्रकाश आंबेडकर दाखल झाले आहेत। प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। मी अगोदरही म्हणालो होतो आणि त्यावेळेसही म्हणालो होतो की ओबीसीचं दाब वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकवून घ्यायचं असेल तर त्यांचंही ताप वेगळं असलं पाहिजे। हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि त्याच्यावरचं असणारं आणि त्याच्यावरचे असणारे 2 निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं। सरकार असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दोन्ही समाजाच्या भावनेशी खेळत आहे आणि राजकीय पोळ्या बाजून घेतल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? निश्चय ना त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या भेटीला सध्या प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहेत। जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा हा सरळ कायम राहतो। राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असणाऱ्या काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो। मराठा आणि ओबीसी मध्ये हा वाद होऊ नये आणि दोघांनाही आरक्षण मिळावं यामध्ये सुवर्ण मध्य काय असू शकतं? बीजेपी असा हा सुवर्ण मध्य काढायला तयार आहे का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेही असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही। दोघांनाही एकमेकांशी भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे। कारण कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे, पक्षाची सत्ता घ्यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती। हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असा लक्षात घेतला पाहिजे। ही जी सध्या आंदोलनं सुरू आहेत म्हणजे जरंगे पाटलांचं आंदोलन झालं किंवा ओबीसी एकत्र झाला त्याचा राजकीय फायदा सुद्धा महाविकास आघाडीला झाला त्याचा फटका भाजपलाही आणखी तुम्हालाही बसला। ते माझ्या मागच्या निवडणुकीचं बोलत असा मागच्या निवडणुकीचं असणारा जरांगे पाटील आणि ओबीसी दोघेही आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला। आता कोण थांबू शकतं आम्ही की महाविकास आघाडी? जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेला ही वस्तू। आता लक्ष्मण हाके बोलताना म्हणाले की जर भाजपचा डीएनए ओबीसी असतात तर ते आतापर्यंत त्यांची दखल घ्यायला हवे असते। ते म्हणून मी अशी म्हणालो ना की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणारा जनसंघ याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी आरएसएस यांनी संविधानामध्ये आरक्षण याचं अंतर्भूत असणारं जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ लाभ आहे असं त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा। त्यावेळेस हिंदू महासभा आणि आरएसएस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये ही ठामपणे भूमिका घेतली। तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असा की 400 पार संविधान बदला अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने। हा सगळ्यात मोठा मागणी हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। दादा या आंदोलनामुळं अनेक बड्या नेत्यांची बोलणी झालेली आहे कारण बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी ओबीसीच्या स्टेजवर यायला तयार नाही।
आणि लोकसभेचे निकाल बघता तर जास्त आरड झालेत राजकीय नेते. इथं गेलं तर फायदा होईल का, तिथे गेलं तर फायदा होईल, याची गणितं मांडली जात आहेत दोन्ही आंदोलनात. ते मी मगाशी म्हणालो ना की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता आहे की सार्वत्रिक सत्ता आहे. या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता. मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तिथे असं भेटलो होतो कारण मलाही दिसत होतं की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणारं परिवर्तनावरती चळवळी आहे याला जोड मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इतिहासाला आपल्याला